तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पावसाळ्यातल्या करकरीत ब्लॉगमध्ये. आपला पावसाळ्यातला पहिला ब्लॉग आहे. आता सकाळी मी नाश्ता वगैरे करून निघालो होतो बहिणीच्या घरून आणि रस्त्यात आम्ही पेट्रोल वगैरे टाकलं. आपली गाडी इथं उभी आता. पण ॲक्च्युली विषय काय झाला, थोडी 2 महिन्यापासून जिम चालू आहे. तर मग उन्हाची तीव्रता बघून मी काय केलं, कामशेतपर्यंत आल्यानंतर मला पाऊस भेटला नाही. कामशेतचा उड्डाणपूल चढून आपण लोहगडला पुढं जातो, तर तिथून उड्डाणपूल उतरून लेफ्ट घेऊन घेतला. म्हटलं पाहुणं आले बेटर पडेल, कारण की उन्हात घामाघूम साईडवर पण व्हायचं आणि इकडे पण व्हायचं, त्यात मजा नाही म्हटलं. तर मला चला पाहुणा लेकला जाऊ. पाहुणा लेक आपली गाडी बारकी. आता इथंच फिरून आपलं भावनावरून येऊ आपण. आणि पाऊस जर पडलाच तर इथून मागणं एक रस्ता आहे, तिथून लोहगडला पण जायचं. लोकेशन आहे, इथं गाडी पार्क आहे. पाहुणा लेक सीनिक व्ह्यू आलेला आहे सगळीकडे आता एक नंबर. केदारनाथ तुम्ही कामशेतून जर पाहुणा लेकला असेल ना, मला बघायला भेटते. आपण कोकणात गेल्यावर जसं कोस्टल रूटनं फिरतो ना, तसं इथं पावना लेकच्या साईडनं रोड जातो हा. मस्त इथं अजून जास्त पाऊस पडलेला नाही म्हणून दुकानं चालू नाही जास्त. आणि हाच रोड पुढं लोहगडला जातो. पावना लेकच्या जवळ लोहगड, विसापूर आणि तिकोना 3 किल्ले इथून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि इकडनंच एक लोणावळा पण रोड जातो, जो डायरेक्ट आंबेवालीला निघतो. जास्त लोकांना माहीत नाही हा. इथून डायरेक्ट आंबेवालीहून डायरेक्ट टायगर पॉईंटला पण चढता येतं. आपलं काम असतं त्याच्यामुळं आपल्याला सवय माहिती पण. आणि तर आपल्याला या लोकेशनला इकडं फिरायला गुगल मॅपची कधी गरज पडत नाही, कारण की वेल नोन रस्ते आहे भरपूर इकडे सगळे. आता बोट क्लबला पार्क केली आपण गाडी इथं. आणि इथं आहे ना थोडं खाली छोटंसं प्राणी संग्रहालय म्हणतात, काय म्हणता येईल त्याला, ते पण आहे. आणि खाली बोट राईड पण भेटते आणि थोडं सिनिक व्ह्यू पण बसायला वगैरे जागा आहे, दाखवतात खाली. तर 50 रुपयाचं फूड कुपन कंपल्सरी, आणि ते मध्ये आपण जाऊन रिडीम करू शकतो. कुपन येतलं रेस्टॉरंटचं. भाऊ नाईट पॅन्ट रोज आल्या इथं चिमण्या बिमण्या आहे. इथं खाली इथपर्यंत पाणी येतं. आता बोट क्लब बी दाखवतो तुम्हाला, म्हणजे जुन्या ब्लॉगमध्ये माहिती आहे तुम्हाला. तिथं बोट क्लब आहे. 50 रुपयामध्ये मला तर वाटतं फक्त चहा होईल. मस्त गार्डन इथं. हे वाद बी राहतो पाणी, पण काय आता काही दिवसांनी येईल, जास्त गर्दी नाही म्हणून झाला. रेस्टॉरंट आहे चांगलं महाग आहे, पण तिथं बसायचा जो व्ह्यू पॉईंट आहे तो एकदम खतरनाक आहे. तिथं लोकांना माहीत नाही इकडे बसलेले आहे ते तिथं कॉर्नरच्या साईडला बरं एक स्पॉट आहे, तिथं बसून एकदम खतरनाक आहे. मला जर मागचे फुटेज असेल तुम्हाला दाखवून मी. तिथून आपण हे बी करू शकतो. बदकं येतात तिथं, आता पाणी खाली म्हणून नाही येणार बदकं. तिथं बदक आले का हे पण करतात. इथपर्यंत पाणी येतं डायरेक्ट वरती. पाण्यात वरती ते बदकाला मग ब्रेड तोडून फेकायचे. जुने ब्लॉग आहे माझ्या चॅनलवर, नाही पण मित्राच्या चॅनलवर ते टाकलेली आहे. बोट राईडची प्राइसिंग वगैरे टाकलेली आहे, देऊ शकतो मी. स्क्रीनशॉट मारून टाकलं. इथं बसलेलं आहे जवळ. इथं जो स्पॉट आहे फ्रंटला आता एक्सटेंड केला वाटतं त्यांनी, पण तिथून जो व्ह्यू घ्यायचा तिथपर्यंत पाणी येतं या दगडांपर्यंत. तिथं बदकायला त्यांना खायला टाकायचं एक नंबर व्ह्यू भेटतो. म्हणजे पुण्यात असं लक्झरीज रेस्टॉरंटला पण व्ह्यू नसतो. ते शोधून टाकतो वाटलं कळलं अंदाज किती बाहेर असतो. सध्या काहीच माहोल नाही इकडं, कारण की पाऊस एक तर लेट पण पडला आणि आता गॅपने पडतोय भरपूर. हे बघा तुम्ही आधी दिसतोय तो लोहगड आहे, आणि इकडं तिकोना फॉर्ट आहे. विसापूर पण या डोंगराच्या मागच असेल, कारण की लोहगडच्या समोरच विसापूर आहे. दिसत नाही वाटतं तो, नाही तर इकडच्या साईडला कुठतरी असं. पाणी पण बघा अजून भरपूर खाली आहे, कारण की पाण्याची पातळी 3 लेडीज चालत आहे तिथपर्यंत जाते. बोट राईड चालू आहे वाटतं आता, ते पण फिशिंगचं आहे का कसं आहे काय आम्ही. बोट बी राईड केली होती आम्ही जेव्हा 8 एक जण आलो होतो तेव्हा. ते
पण फुटेज भेटलं मला तर ते पण टाकून देईल मी. ते काय थोडं पाणी पाहून येऊ. आणि तर आपलं स्पीड बोट पण चालू आहे तिकडे. नंबर पण तर आंघोळ करण्यास सक्त म्हणाय सक्त करून घरात जाऊन नाही खतरनाक फाईल नाही जस बीस पोहून घेतला आता सर्व आपण डायरेक्ट आता घराकडे कॉलेज लोकेशनला आहे. आता बोर झालेले चुपचाप घराकडे जातो आता. व्हिडिओ आपण पुढच्या व्लॉगमध्ये व्लॉग आवडला असेल काही सजेशन असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.